नमस्कार मंडळी, विभूती दर्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला आलेली आहे आणि यावर्षी महाशिवरात्री सोबतच 300 वर्षांनंतर असे योग जोडून आलेले आहेत, जे योग महासंयोग म्हणून ओळखले जात आहे आणि या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे। महाशिवरात्री, एकादशी आणि अमावस्या, त्यातच हे 4 योग जोडून आलेले आहे, ज्या योगाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे। आणि तसेच महाशिवरात्री आणि अमावस्या एका पाठोपाठ एकच आलेले आहे, याचे काय महत्त्व आहे आणि या दिवशी भगवान शंकरजी सोबत शनिदेवाचे सुद्धा पूजन करायचे आहे आणि खास अमावस्येचे काही उपाय आहे, जे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यावर्षी भगवान विष्णू, भगवान शंकरजी आणि शनिदेव यांचे पूजन लागोपाठ एकामागे एकच होत आहे। आपण बघितलं की मागच्या व्हिडिओमध्ये भागवत एकादशी 6 तारखेला प्रारंभ झाली होती आणि 7 तारखेला समाप्त झाली होती। तसेच 8 तारखेला महाशिवरात्री प्रारंभ झाली आणि चतुर्दशी तिथ हे 9 तारखेला संपत आहे आणि 9 तारखेलाच माघ अमावस्येला प्रारंभ होऊन 10 तारखेला माघ अमावस्या संपत आहे आणि फाल्गुन महिन्याला सुरुवात होत आहे। या दरम्यान 8 आणि 9 तारखेला वर्षातील अतिदुर्मिळ योग जोडून आलेले आहे, जे योग सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग आणि श्रवण नक्षत्र योग म्हणून ओळखले जात आहे आणि या योगांचा काही राशींना विशेष लाभ होणार आहे। तर त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हा योग 300 वर्षांनंतर जोडून आलेला आहे आणि पुन्हा तो 300 वर्षांनंतरच येणार आहे। तर त्यामुळे आपण सुद्धा या योगाचा अवश्य लाभ घ्यावा आणि त्या 3 राशी कोणत्या आहेत, तर त्या 3 राशीविषयीची सुद्धा माहिती जाणून घेणार आहे। तसेच अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहे आणि पूजाविधी करायची आहे। तर अमावस्येच्या दिवशी जेही आपण उपाय करतो तर ते उपाय चुपचाप करावे, कुणालाही न सांगता करावे। त्यामुळे वर्षातून जेवढ्याही अमावस्या येतात तर प्रत्येक अमावस्येला आपण हे उपाय अवश्य करावे। यामुळे घरातील नकारात्मकता दूर राहते आणि त्यामुळे नजरबाधीसारखे प्रकार होत नाही। तर चला जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। या वर्षीची महाशिवरात्री खूप स्पेशल आहे। जो कोणीही भक्त हे व्रत करत असेल आणि अमावस्येच्या दिवशी पूजाविधी करून काही उपाय करत असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितच बदल व्हायला लागेल आणि बदल कसा होईल तर हे आपल्याला कळणार सुद्धा नाही, कारण उपाय हळूहळू काम करत असतात तर ते फास्ट मध्ये रिझल्ट न देता त्याचा हळूहळूच प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि बदल सुद्धा हळूहळूच होत असतो। तर तुम्हाला जाणवेल की या महाशिवरात्रीपासून तर पुढल्या महाशिवरात्रीपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कोणता बदल झाला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता। कारण महाशिवरात्रीला धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्व महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसाला आहे, कारण या दिवशी माता पार्वतीचा आणि भगवान शंकरजीचा विवाह झाला होता आणि या दिवशी सारे देवतागण जागे होते। म्हणून जो कोणी भक्त या दिवशी जागरण करतो, भजन कीर्तन करतो तर त्याला देवतांचा आशीर्वाद प्राप्त होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर व्रत केले तर जीवन आणि मृत्यू यापासून सुटका मिळते, म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते। म्हणून महाशिवरात्रीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं व्रत आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलेलं आहे। मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या व्रताबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर तुम्हाला व्रताचे नियम काय आहेत, व्रत कसं करावं, कधी सोडावं, व्रतामध्ये कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये, पूजनाची वेळ काय आहे, पूजन रात्रीच्या वेळी कसं करावं, मंत्रजाप किती करावा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी दिलेली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे या योगाबद्दलची संपूर्ण माहिती, जे शिवरात्रीच्या दिवशी आलेली आहे आणि या योगाचा 3 राशींना फायदा होणार आहे। तसेच या 3 राशींच्या व्यतिरिक्त लोकांनी शिवलिंगाचे पूजन कसे करावे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ग्रहांचा चांगला प्रभाव बघायला मिळेल। त्यामुळे शिवलिंगावर कोणत्या पदार्थाचा अभिषेक करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात पहिला योग सिद्धी योग आहे, जो 8 मार्चला आलेला आहे। सकाळी 6:38 हा योग सुरू होईल आणि रात्री 10:41 हा योग राहणार आहे। त्यानंतरचा दुसरा योग शिवयोग। शिवयोग हा 9 मार्चला आहे। 9 मार्चला सूर्योदय ते मध्यरात्री 12:46 हा योग राहणार आहे। त्यानंतर तिसरा योग सिद्ध योग आहे। हा सुद्धा 9 तारखेलाच आहे। दुपारी 12:46 सुरू होईल आणि रात्री 8:32 संपणार आहे। त्यानंतर श्रवण नक्षत्र योग, सूर्योदयापासून ते सकाळी 10:41
9 तारखेच्या दिवशी म्हणजेच शनिवारी हा योग राहणार आहे आणि ज्यावेळी हे योग संपेल त्यावेळी अमावस्येला प्रारंभ होईल आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं आहे। सर्वात आधी जाणून घेऊया की या योगांचा फायदा कोणत्या राशीला जास्त होणार आहे आणि कोणत्या राशीला कमी होणार आहे, तसेच बाकीच्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कोणत्या वस्तूचा अभिषेक करावा। ज्योतिषशास्त्राने या योगाला त्रिग्रही योग म्हटलेले आहे आणि अतिशय दुर्लभ योग आहे, त्यामुळे इच्छापूर्तीसाठी हे योग अत्यंत प्रभावी आहे आणि यावर केले जाणारे उपाय ते सुद्धा तितकेच प्रभावी आहे। म्हणून वैवाहिक सुख असो, विवाह असो, संतती प्राप्तीसाठी असो, धनप्राप्तीसाठी असो, विद्याप्राप्तीसाठी असो किंवा जगातील कोणतेही सुख प्राप्तीसाठीची आपली इच्छा असो तर ते पूर्ण करण्यासाठी हे ग्रह मदत करणार आहे। तर त्यामधली सर्वात पहिली रास जी भाग्यशाली रास म्हणून सुद्धा ओळखली जात आहे ती आहे मकर रास। मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोग जोडून येत आहे आणि त्यामुळेच या राशीमध्ये चंद्र आणि मंगळ योग जोडून आल्यामुळे यांचे सर्व कार्य सिद्ध होणार आहे। त्यानंतरची दुसरी रास आहे कुंभ रास। कुंभ राशीमध्ये शुक्र, शनी आणि सूर्य यांचा संयोग जोडून आलेल्यामुळे हे तिन्ही ग्रह तुम्हाला शुभ फळ देणार आहे। तर तुमचे सुद्धा कार्य आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा संयोग तुम्हाला चांगली मदत करेल। त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत अवश्य करा आणि अमावस्येच्या दिवशी काही उपाय अवश्य करा। त्यानंतरची तिसरी रास आहे मीन रास। मीन राशीमध्ये राहू ग्रह आणि बुध ग्रहाची युती जोडून आल्यामुळे बुध ग्रह तुम्हाला सद्बुद्धी देईल आणि राहू ग्रह त्याचा फायदा घेऊन तुम्हाला धनप्राप्तीसाठी मदत करेल। तर ह्या 3 राशी आहे, ज्या 3 राशींना या वर्षीचा जॅकपॉट लागलेला आहे आणि बाकीच्या ज्या राशी आहेत तर त्यांनी शिवलिंगावर काही वस्तूंचा अभिषेक करावा। तर त्यामधली सर्वात पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या लोकांनी गंगा जलाचा शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा। त्यानंतर आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांनी दूध आणि दह्याचा शिवलिंगावर अभिषेक करावा, यामुळे त्यांना आर्थिक समस्येतून सुटका मिळेल। त्यानंतर मिथुन रास आहे। मिथुन राशीच्या लोकांनी ऊसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगावर करावा। त्यानंतरची कर्क रास आहे। कर्क राशीच्या लोकांनी दुधामध्ये साखर मिसळून या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करावा, यामुळे तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होईल। त्यानंतरची आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनी शिवलिंगावर अभिषेक न करता लाल चंदन आणि रुईची फुले अर्पण करावीत, कारण शंकरजीला रुईची फुले अत्यंत प्रिय आहे आणि त्यानंतर कान्हेराची फुले प्रिय आहेत। तसेच शंकरजीच्या पिंडीवर रुईच्या पानातून निघणारं जे दूध असते त्या दुधाचा अभिषेक सुद्धा केला जातो। म्हणून सिंह राशीच्या लोकांनी जर तुम्हाला शक्य झाल्यास रुईच्या पानामधून निघणारं दूध आहे ते दूध जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकत असाल तर अवश्य करावं। त्यानंतरची रास आहे कन्या रास। कन्या राशीच्या लोकांनी शुद्ध पाण्यामध्ये दुर्वा मिसळावा आणि त्याचा अभिषेक करावा। त्यानंतरची रास आहे तुळ रास। तुळ राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये साखर आणि तूप मिसळून याचा अभिषेक करावा। त्यानंतर आहे रुचिक रास। रुचिक राशीच्या लोकांनी मधाचा अभिषेक करावा आणि त्यानंतरची रास आहे धनुरास। धनुराशीच्या लोकांनी दुधामध्ये केसर मिसळून याचा अभिषेक करावा। आणि त्यानंतरच्या राशी मकर, कुंभ आणि मीन या राशींना ग्रहांची साथ आहे, तर तुम्ही अवश्य व्रत करा आणि ग्रहांची जास्तीत जास्त कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलिंगाचे पूजन करा। अशा पद्धतीने महासंयोगाचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृंना तृप्त करायचं आहे। पितृ जर आपले शांत राहिले तर आपल्याला पितृदोष होणार नाही, यासाठी दही भाताचा नैवेद्य आपल्याला पितृंना दाखवायचा आहे। तसेच अमावस्या शनिवारी सायंकाळी 6:18 प्रारंभ होत असल्यामुळे शनिवारी आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ 2 दिवे तिळाच्या तेलाचे अवश्य लावावे। तसेच हे वर्ष शनिदेवाचं वर्ष म्हणून ओळखलं जात आहे आणि या वर्षी आपल्याला शनिदेवाची कृपा जास्तीत जास्त प्राप्त व्हावी, शनीचा प्रभाव आपल्यावर कमी पडावा आणि वाईट प्रभावापासून आपली सुटका व्हावी, कारण शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत आणि आपण जे कर्म करतो तर त्याच कर्माचं फळ शनिदेव आपल्याला देत असतात। म्हणून जर आपल्या घराजवळ कुठेही शनी मंदिर असेल तर त्या शनी मंदिरामध्ये जाऊन शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा आणि जर शनी मंदिर नसेल तर मग हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावून हनुमानजीला रुईच्या फुलांचा हार आणि रुईच्या पानांचा हार अर्पण करावा। अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येला हा उपाय सर्वांनी करायचा आहे। हा उपाय अतिशय साधारण उपाय आहे आणि तो उपाय कोणीही करू शकते। सर्वात पहिला उपाय म्हणजे मिठाचा उपाय आहे। अमावस्या जशी प्रारंभ होते तसंच आपल्या घरामध्ये 4ही कोपऱ्यांमध्ये मीठ टाकावं आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ उचलून घ्यावं आणि आपल्या घरामध्ये स्वच्छ पोछा मारून घ्यावा आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी 5 कणकेचे दिवे तयार करून दक्षिण दिशेला लावावे आणि दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवावा।
हे 5 दिवे दक्षिण दिशेला का लावावे, तर 5 दिवे लावल्यापेक्षा एक चौमुखी दिवा लावला तरी चालतो, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा आहे आणि यमाची दिशा आहे. तर यमाच्या नावाने हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला अमावस्येच्या दिवशी लावायचा असतो. तर 5 दिवे लावल्यापेक्षा एक चौमुखी दिवा तयार करावा आणि तो दक्षिण दिशेला लावावा. तर अशा पद्धतीने हे अमावस्येच्या दिवशी काही उपाय आहे, जे उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या पितृंच्या वाईट प्रभावापासून दूर ठेवतात. आणि शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत, त्यामुळे आपण जे कर्म करतो तर त्यावर शनिदेवाचं कंट्रोल राहते आणि आपण सत्कर्म करावं यासाठी शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून प्रत्येक अमावस्येला शनी मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा. आणि शनी मंदिर नसेल तर मग हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन चौमुखी दिवा लावावा. तर आशा करते मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि 300 वर्षानंतर जोडून येणाऱ्या महासंयोगावर तुम्ही काय करावे, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून याबद्दलची थोडी तरी माहिती मिळाली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या राशीनुसार शिवलिंगावर काही वस्तूंचा अभिषेक नक्की करा, कारण या वस्तू ग्रहांशी निगडीत असतात. तर त्यामुळे तुम्हाला त्या ग्रहाचा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा असू शकतो. पण सकारात्मक प्रभाव जर असेल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आणि नकारात्मक प्रभाव असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. म्हणून सकारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जे तुम्हाला अभिषेक करायला सांगितलेले आहे तर त्या पदार्थांचा अभिषेक नक्की करा. महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दानपुण्य अवश्य करावे आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या येत असल्यामुळे या दिवशी अमावस्येला दान करावे. दान कोणकोणत्या वस्तूचं करावे किंवा कुठे करावे, मंदिरामध्ये दान केलं तरी चालते आणि गोरगरिबांमध्ये दान करावं, छोट्या मुलांमध्ये दान करावं, नदीमध्ये या दिवशी जल अर्पण करावे. हे कशासाठी, तर हे आपल्या पितृंना तृप्त करण्यासाठी करावे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ धर्तीवर येतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही वस्तूंचं दान करावं आणि नदीमध्ये जल अर्पण करावं. या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात, तर पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्या. पांढऱ्या वस्तूमध्ये तांदूळ दान करावे. तांदूळ मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकता आणि गोरगरिबांमध्ये सुद्धा दान करू शकता किंवा त्याची खिचडी बनवून सुद्धा त्याचा भंडारा तुम्ही इतर लोकांमध्ये वाटू शकता. तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी काही दानपुण्य केल्यामुळे आपल्यावरचा ग्रहांचा प्रभाव सुद्धा वाईट असेल तर तो चांगला होतो आणि आपले कर्म जे असेल तर त्यांचा सुद्धा सत्कर्मामध्ये प्रवेश होतो. अशा पद्धतीने अमावस्या आणि महाशिवरात्री साजरी करा. पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.